아침 햇살과 모닝콜로 너와 시작하는 하루 마치 내 인생의 포커스가 지금에 맞춰진 걸까. 따뜻한 모닝커피의 향기가 오늘 하루도 날 기대하게 만드는 걸. 우리 오늘은 또 어떻게 지낼까. 너를 바라만 보고 있어도 좋아. 아무 말도 하지 않아도 난 좋아. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल. आणि हो, आम्हीसुद्धा सर्वजण मजेत आहोत. तर आज आहे 25 डिसेंबर, क्रिसमस आहे. तर क्रिसमसची सुट्टी होती कान्हाला आणि यांनासुद्धा होती. तर म्हटलं चला आज बाहेर नाश्ता करूया, कारण कधीतरी बरं वाटतं बाहेर जायला. आणि थोडंसं कामसुद्धा होतं बाहेर, तर मग निघालो होतो आम्ही. तर इथे एक फूड जॉईंट आहे सिद्धिविनायक म्हणून, तिथे आम्ही आलो होतो. इथे टेस्ट छान आहे आणि प्लस व्हरायटीसुद्धा खूप जास्त आहेत. नाश्त्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत, सो म्हणून आम्ही इथे आलेलो. आणि इथे सेल्फ सर्विस आहे. अगोदर पैसे पेड करून कुपन घ्यावे लागतात आणि ते डिश काउंटरवरून देतात. त्यानंतर मग आपणच आपली डिश आणावी लागते. सो इथे स्वप्नीलने मागवले होते पोहे, त्याच्यानंतर मागवली होती पुरी भाजी, ढोकळा वगैरे, त्याच्यानंतर भजी. खूप साऱ्या व्हरायटीज आम्ही आज ट्राय केल्या, कारण हा आमचा ॲक्च्युली ब्रेकफास्ट प्लस लंच आहे. दुपारी जेवणार नाही आम्ही. आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे भरपेट नाश्ता केला, खूप छान नाश्ता केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर उद्या ना मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि मी जिथे राहते चाकणमध्ये फुलांचे ऑप्शन खूपच कमी आहेत, अगदी नाच्या बरोबर. इनफॅक्ट फुलंसुद्धा जी असतात ना अगदी अशी सुकलेली असतात. आणि माझं इकडं काम होतं त्यामुळं मी जे पुण्यामधलं फुलांचं मार्केट आहे ना तिथे आले होते. खूप साऱ्या वेण्यांचे वगैरे ऑप्शन होते, त्यानंतर फुलांचे भरपूर ऑप्शन होते. आणि मग जेव्हा पण मी इकडे येते त्यावेळेस अर्धा 1 किलो फुलं जे आहेत ना ते घेऊन जाते आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करते. आणि 8 ते 10 दिवस देवांना पुरतात. आय नो हे चुकीचं आहे का बरोबर आहे माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा ऑप्शन नाही, कारण रोज रोज ताजी फुलं आपल्याला कुठून भेटणार देवाला. आणि ही शेवंतीची व्हरायटीज होती. यांच्याकडे जवळजवळ 7-8 शेवंतीच्या व्हरायटी होत्या. त्यामुळं सगळ्या प्रकारचे जी शेवंती होती ना ती घेतली, वेण्या घेतल्या. आणि गुरुवारच्या पूजेसाठी जितकं मला साहित्य लागत होतं ना ते सगळं मला इथूनच घ्यायचं होतं, कारण देवांसाठी जे वस्त्र वगैरे असतात ते इथे चांगले भेटतात. त्यामुळे नाही पडला. पॅकिंग आहे, नाही नाही प्लास्टिक आहे, काच नाही. हा का? तर घरी आलो होतो. घरी आल्यानंतर मग जितकी फुलं वगैरे आणली होती ना ती ठेवत होती मी. म्हणलं तुमच्यासोबत शेअर करा की काय काय घेतलं आहे. तर ही शेवंतीची फुलं आहेत, 50 रुपये पाव. यांनी मी अर्धा किलो घेते. 100 रुपयाची फुलं आहे ते अर्धा किलो. आणि फ्रेश पण आहेत आणि वेगवेगळ्या कलर्सचे आहेत, सो त्यामुळं मी ते घेतले. इथे जे भेटतात ना ते फक्त व्हाईट भेटतात शेवंतीची फुलं. आणि ते पण ते मिक्स करून देतात. झेंडूचे वगैरे असतात ते पण एकदम छोटेवाले जे झेंडू असतात ते भेटतात. त्यामुळं तिकडून आणल्यानंतर एकदम छान छान अशी आणि पूजा वगैरे करून भरपूर फुलं घालून पूजा केली ना खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्याचबरोबर आम्ही एका राईस फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी
भामनेरमधून ते तांदूळ आणलेले. तर मी इंस्टाग्रामवरती त्याचा व्हिडिओ पाहिला होता आणि आम्ही त्याच रोडने चाललो होतो आणायचे आणि मला घ्यायचं पण होते, तांदूळ संपले होते. सो मी म्हटलं ट्राय करून बघूया, कारण स्वप्नील जे आहेत ना ते तांदळाची खूप जास्त शौकीन आहेत. ॲक्च्युली त्यांना इंद्रायणी तांदळामध्ये जो वास येतो वगैरे ना, त्या प्रकारचा भात खायला खूप आवडतो. सो ते कधी पण तांदूळ घेताना खूप चुजी असतात. सो म्हटलं चला बघूया, आणि जर चांगला असेल तर परत घेऊन आणायला काही हरकत नाही. आणि तिथूनच मग आम्ही घाण्याचं तेल पण घेतलं, कारण मी विचार करते की रिफाईंड ऑइलमुळे घाण्याच्या तेलावरती स्विच होऊया, कारण घाण्याचं तेल जे आहे ना ते शुद्ध असतं. रिफाईंड ऑइलमध्ये माहीत नाही आपल्याला काय असतं काय नाही, कुठले केमिकल यूज करतात, त्याची प्युरिटीची काय गॅरंटी हे पण माहिती नसतं. आणि तसंही आम्ही ऑइल फार कमी खातो, महिन्यातून एखादा 2 किलोच आम्हाला लागतं. आणि फ्राईड जे फूड आहे ना ते खूप कमी आम्ही घरामध्ये महिन्यातून एकदा वगैरे झालं तर झालं, नाही तर ते पण नाही होत. म्हटलं त्यापेक्षा मग घाण्याच्या तेलाकडेच आपण वळूया. सो त्याच्यानंतर मग ही 5 झाडांची जी पानं असतात ते लागतात आपल्याला मार्गशीर्ष पूजेला, तर ते सुद्धा मी घेतलेलं होतं. त्यानंतर मग कमळ आणलं होतं आणि कमळ मला 20 रुपयाच्या अराउंड काहीतरी भेटलं. आणि कमळ पण एकदम फ्रेश होतं, असं हे नाही आहे का सुकलेलं वगैरे नाही आहे, नाहीतर अदरवाईज भेटलं तरी ते सुकलेलं भेटतं. आणि मग मी कळीच आणले, जेणेकरून उद्यापर्यंत ते उगवेल या अपेक्षेने आणलेली आहे. सो बघूया काय होतं. आणि त्यानंतर मला ना इंटरेस्टिंग जे आहे ना, मला हे खूप दिवसापासून घ्यायचं होतं ॲक्च्युली. माझी खूप इच्छा होती की मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेला या प्रकारच्या ज्या वेण्या असतात ना त्या घ्याव्यात, आणि ह्या फक्त त्याच मार्केटमध्ये भेटतात. सो ह्या घेतल्या आणि या मला 50 रुपयाला जोडी या ह्याच्याने भेटली. आणि त्यानंतर वेणीमध्ये ना त्यांच्याकडे जवळजवळ 15 ते 20 प्रकारच्या वेण्या होत्या, आणि त्यामध्ये मी ही घेतली फुलांची. आणि या फुलांचा वास खूप छान येतो. आय थिंक हे गुलछडी का काहीतरी त्या फुलं आहेत आणि त्यांचा वास छान येतो. सो ही घेतली. आणि हा जो वेणी आहे ती मला 70-80 रुपयाला काहीतरी भेटलेली. आणि त्यानंतर मग देवासाठी मी काही सामान घेतलं, कारण तिथे मोठे मोठे दुकानं होती देवपूजेची, सॉरी देवांचे जे साहित्य भेटतं त्यांची मोठी मोठी दुकान होतं. सगळ्यात अगोदर मी हा एक कपडा घेतला आणि त्यानंतर मला हा खूप आवडला. छोटावाला, छोट्या पाटावरती बरं पडतं. त्यानंतर फ्रुट्सचे खूप मोठं मार्केट आहे तिथे, त्यामुळे फ्रुट्स पण तिथे भरपूर व्हरायटी दिसल्या. मग मला फ्रुट्स घ्यायचे होते, त्यामुळे मी फ्रुट्स घेतले. डाळिंब घेतलं आणि संत्री घेतली. मी पूजेला जे 5 प्रकारचे फळं जे असतात ना ते ठेवत नाहीत, कारण बऱ्याच वेळा काय ना, ते 5 प्रकारची जी फळं भेटतात बाजारामध्ये ते एवढे व्यवस्थित नसतात. एकतर आपण खात नाही ते, आणि कसे खराब असतात आपण खात नाही. एकतर ते पाण्यामध्ये वाहून द्यायचं किंवा टाकून द्यायचं हे मला पटत नाही, अन्न टाकून द्यायचं. त्यापेक्षा एनी टाईम घरात कुठलं तरी फळं अवेलेबल असतातच असतात. सो त्यातलंच फळं मी पूजेला ठेवते. त्यानंतर स्ट्रॉबेरीज आल्या होत्या, तर स्ट्रॉबेरी घेतले. आणि मी जे तुम्हाला घाण्याचं तेल बोलले होते ना, मी ते घेतलं. सूर्यफुलाचं तेल आहे आणि हे भेटलं मला 280 रुपये किलो. आणि त्यानंतर हे जे तांदूळ होते ते घेतले भामनेरवाले.